नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीच्या आनंदी या पाठ्यपुस्तकातील चौथी कविता फुलपाखरू चे वाचन, स्पष्टीकरण व प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. इमारतीच्या पुढे बघा सुंदर सुंदर बाग असे, नाजूक साजूक फुलपाखरू गिरक्या घालीत येई कसे. वाऱ्यावरती हिरवे हिरवे गवत कोवळे छान डुले, निळा जांभळा तांबूस पिवळा रंग लिवनी येती फुले. त्या रंगाचा झगा घालूनी भिरभिरते हे फुलपाखरू, चित्र तयाचे काढू सुंदर पंखामधुनी रंग भरू. बघा, अतिशय छोटीशी आणि सुंदर अशी ही कविता आहे. इथे चित्रामध्ये आपल्याला एक बाग दिसत आहे. या बागेमध्ये सुंदर सुंदर अशी फुलं आहेत आणि त्या फुलांवरती विविध रंगाची फुलपाखरे आपल्याला दिसत आहेत. ही फुलपाखरे अतिशय आनंदात आहेत, हसत आहेत. छान स्वच्छ निळेशार आकाश आहे आणि इमारतीच्या पुढे असलेली ही छानशी बाग आहे. बघा, पहिलं कडवं आहे, इमारतीच्या पुढे बघा सुंदर सुंदर बाग असे. कवी म्हणतात की इमारतीच्या पुढे एक सुंदर अशी बाग आहे आणि या बागेमध्ये जी फुले आहेत त्यावरती नाजूक साजूक म्हणजे नाजूक नाजूक अशी फुलपाखरे गिरक्या घालत म्हणजे गोल गोल फिरत ही फुलपाखरे येत आहेत. पुढील कडवं आहे, वाऱ्यावरती हिरवे हिरवे गवत कोवळे छान डुले, की छान असं वारं वाहत आहे आणि या वाऱ्यावरती जे बागेतलं हिरवगार छान कोवळं असं गवत आहे ते छान डुलत आहे, वाऱ्यासंगे ते हालत आहे, त्यालाच डुलणे असं म्हणतात. तर निळा जांभळा तांबूस पिवळा रंग लिवनी येती फुले, तर फुलांचे रंग कसे आहेत? निळा जांभळा तांबूस आणि पिवळ्या रंगाची फुले या बागेमध्ये फुललेली आहेत. त्या रंगाचा झगा घालूनी भिरभिरते हे फुलपाखरू, तर फुलपाखरांनी कोणत्या रंगाचा झगा घातलाय म्हणजे फुलपाखरू कोणत्या रंगाची आहेत? तर निळा जांभळा तांबूस आणि पिवळ्या याच रंगाची फुलपाखरे आहेत. झगा म्हणजे फ्रॉक. त्या रंगाचा झगा घालूनी भिरभिरते हे फुलपाखरू, की निळा जांभळा तांबूस म्हणजेच लाल आणि पिवळ्या रंगाची ही फुलपाखरे त्या फुलांवरती भिरभिरत आहेत म्हणजे फिरत आहेत. आणि कवी म्हणतायत की चित्र तयाचे काढू सुंदर पंखामधुनी रंग भरू, की आपण त्या सुंदर अशा फुलपाखरांचं चित्र काढूया आणि त्यांच्या पंखांमध्ये सुंदर सुंदर असे रंग भरूया. अशी छोटीशी कविता आपण पाहिली. इथे याचे शब्दार्थ दिलेले आहेत. नाजूक कोमल डेलिकेट, साजूक म्हणजे सुंदर ब्युटिफुल, बाग उपवन म्हणजेच गार्डन, गिरक्या म्हणजे गोल चक्कर अ वर्ल, वारा म्हणजेच हवा एअर. या कवितेची प्रश्न उत्तरे आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. बाग कुठे आहे? उत्तर, बाग इमारतीच्या पुढे आहे. 2. वाऱ्यावर काय डोलत आहे? उत्तर, वाऱ्यावरती हिरवे गवत डोलत आहे. 3. फुलपाखरे कोणकोणत्या रंगाची आहेत? उत्तर, फुलपाखरे निळ्या जांभळ्या तांबूस आणि पिवळ्या रंगाची आहेत. 4. बागेत फुलपाखरे कशी येतात? उत्तर, बागेत फुलपाखरे गिरक्या घालत येतात. पुढील प्रश्न आहे, कविता पूर्ण करा. कवितेच्या ओळी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. वाऱ्यावरती हिरवे हिरवे गवत कोवळे छान डुले, निळा जांभळा तांबूस पिवळा रंग लिवनी येती फुले. पुढील प्रश्न आहे, खालील शब्द वापरून वाक्य बनवा. शब्द दिलेले आहेत आणि त्यापासून आपल्याला वाक्य बनवायचं आहे म्हणजे सेंटेन्स फ्रेम करायचं आहे. नाजूक, फुलपाखरू नाजूक असते. गवत, बागेत गवत आहे. 3. पिवळा,
मला पिवळा रंग आवडतो. 4. बाग. घरासमोर मोठी बाग आहे. 5. फुलपाखरू. मी बागेत फुलपाखरू पाहिले. पुढील प्रश्न आहे पंख या शब्दाला वर हा शब्द जोडून पंखावर हा शब्द तयार झाला. तसेच आपल्याला खालील शब्द तयार करायचे. झाड, झाडावर. हात, हातावर. टेबल, टेबलावर. दार, दारावर. पुस्तक, पुस्तकावर. अशा प्रकारे आपण फुलपाखरू या कवितेचे प्रश्न उत्तरही पाहिले. मुलांनो, इथे तुमच्यासाठी एक उपक्रम दिलेला आहे. विविध जातीच्या फुलपाखरांची चित्रे तुम्हाला चिटकवायची आहे. तर फुलपाखराचं चित्र चिटकवायचं आहे किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या हाताने एखाद्या सुंदर अशा फुलपाखराचं चित्र काढू शकता आणि त्याला तुमच्या आवडत्या रंगामध्ये रंगवू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.